नमस्कार. झिरो टू हिरो विथ अनिल येवले या इंटरव्ह्यू पॉडकास्ट चॅनलमध्ये मित्रांनो आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अतिशय प्रसिद्ध चित्रकार, त्याचबरोबर ऑलराऊंडर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे असे व्यंगचित्रकार, मुलाखतकार, ज्यांच्याकडे पत्रकारितेचा 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. विदेशातून काही विद्यार्थी त्यांच्याकडून आज शिक्षणाचं नॉलेज घेत आहेत. त्याचबरोबर सामाजिक कार्य सुद्धा ते आपल्या चित्रकारितेतून पूर्ण करत आहेत. मित्रांनो, अशा एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचं आपण स्टुडिओमध्ये स्वागत करत आहोत. त्यांचं नाव आहे रवी भागवत सर. सर, आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. सर, एक सामान्य व्यक्ती ते प्रसिद्ध चित्रकार, हा आपला प्रवास कसा होता? काय काय अनुभव आपल्याला आलेत? काय काय अडचणी आपल्याला आल्यात? सर, माझा चित्रकलेचा प्रवास आहे तो लहानपणापासूनच सुरू झाला. माझे आई वडील असतील, यांनी खरं तर त्या प्रवासासाठी मला प्रोत्साहित केलं गेलं. बऱ्याचदा असं असतं की पालक मुलांना चित्रकलेपासून दूर लोटतात आणि चित्रकला तुझ्या आयुष्यात कामाला येणार नाही, तर तू काहीतरी अभ्यास कर जेणेकरून तुझं उदरनिर्वाहाचं साधन ते बनेल. परंतु माझे आई वडील ज्यांनी लहानपणापासून मला चित्रकलेसाठी प्रोत्साहित केलं, आणि दुसरी व्यक्तिमत्व म्हणजे चित्रकार भरतकुमार उदावंत, जे माझे फक्त चित्रकलेतील नाही तर पूर्ण आयुष्याचे गुरु आहेत. त्यांच्यामुळे मी आज यशाचा हा टप्पा गाठतोय. आणि या टप्प्यावर आल्यानंतर देखील मला जी माझी साथ मिळते ती माझी पत्नी असेल मिनल, माझी मुलगी असेल ईश्वरी, साईश, या सगळ्यांच्या बरोबर हा प्रवास अगदी सुखाने करत आहे. अडचणी अशा नाहीत असं नाही, परंतु असं कोणतं क्षेत्र आहे जिथे अडचणी नाही? अडचणींना पार करूनच यशाची मजा घेता येते. सर, तुमचा एखादा मित्र अचानक भेटतोय किंवा तुमच्या पत्नीची आज तुम्हाला साथ मिळते, जेव्हा तुम्ही मुलगी पाहण्यासाठी गेलात तेव्हा पाहुण्यांनी नकळत विचारलं असतील की काय करतो मुलगा? चित्रकार आहे, ठीक आहे, मग पोटा पाण्यासाठी तो काय करतो? असे प्रश्न तुम्हाला आले असतील. असे प्रश्न साहजिकच म्हणजे अनेक जण विचारत असतात की तुम्ही चित्र काढता, मग उदरनिर्वाहासाठी काय करता? म्हणजे लोकांना हे माहिती नाही अजून की चित्रकला हाच एक करिअरचा भाग बनू शकतो. करिअरच्या संधी चित्रकलेच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतात. हे आता हळूहळू लोकांना कळू लागलं. पण जो काळ तुम्ही विचारता, गेल्या साधारण 15-20 वर्षापूर्वी जेव्हा माझं लग्न झालं, त्यावेळेस मी खरंच बघायला गेलो, त्यावेळेस मी चित्रकारितेत अगदी नवखा होतो. आणि त्यावेळेस मी इस्त्रीचं काम करायचो, म्हणजे लॉन्ड्रीचं काम करायचो, तिथे काम करायचो. त्या बेसवर मला मुलगी मिळाली. खरं तर जसं विचारलं जातं की मुलगा काय करतो म्हणाल्यावर मला आपल्याला काहीतरी आपण उदरनिर्वाह करतो ते सांगावं लागलं. आणि चित्रकला खरोखरच त्यावेळेस माझं उदरनिर्वाहाचं साधन नव्हतं. मग त्यानंतर काही वर्षानंतर, म्हणजे लग्नानंतर काही वर्षानंतर मी पत्रकारितेत आलो. आणि पत्रकारिता आणि चित्रकारिता म्हणजे व्यंगचित्रकारिता सार्वमतमध्ये असताना मी उपसंपादक म्हणून जॉईन झालो. त्यासोबतच मला व्यंगचित्रकाराचंही काम मिळालं. आणि हा प्रवास पत्रकारिता आणि चित्रकारिता हा हळूहळू सुरू झाला. आणि त्यानंतर काही वर्षानंतर मग मी रंगलहरी आर्ट अकॅडमी स्थापन केली. या अकॅडमीच्या माध्यमातून मग आज मी म्हणजे श्रीरामपूर नव्हे, महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर भारताबाहेरील 5 देशांमध्ये अनेक विद्यार्थी आहेत, त्यांना शिकवण्याचं काम करतो. असं हे यश केवळ चित्रकलेमुळे मिळू शकलो मी. त्यामुळे चित्रकला काढणाऱ्याला तुम्ही असं विचारू नये की तू उदरनिर्वाहासाठी काय करतो. सर, आज तुम्ही एका गावात बसून आज इंटरनॅशनल टीचर, इंटरनॅशनल कोच झालेला आहात. चित्रकला आणि AI, तर तुम्ही याचा मेळ कसा घालू शकता? किंवा 5 वर्षानंतर चित्रकला संपुष्टात येईल की काय, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, अजिबात नाही. चित्रकला किंवा कुठलीही कला संपुष्टात येऊ शकत नाही. AI असेल, आणखी GI येऊ द्या किंवा काही येऊ द्या, टेक्निकल किंवा टेक्नॉलॉजी कुठल्याही कलेला ओव्हरलॅप करू शकत नाही असं मी स्वतः मानतो. कारण तुम्ही चित्रकलेमध्ये AIचा, टेक्नॉलॉजीचा वापर करून घेऊ शकता, परंतु तुम्ही AI तुमचा वापर नाही करून घेऊ शकत. कारण जर तुम्हाला काही संकल्पना, समजा चित्रकार आहे, तुम्हाला इलुस्ट्रेशन करायचं आहे, तुम्हाला काही कॉन्सेप्ट तयार करायचे चित्रकलेच्या माध्यमातून, अशा वेळी तुम्ही AIची मदत घेऊ शकता. AIच्या मदतीने तुमच्या कॉन्सेप्ट आणखी चांगल्या प्रकारे तुम्ही राबवू शकता. स्केचेसचे आणखी पॅटर्न तुम्ही त्याच्याकडून शिकू शकता. आणखी काही गोष्टी त्याच्याकडून तुम्ही रेफरन्स इमेजेस तुम्ही त्याच्याकडून मिळवू शकता. परंतु AI चित्र नाही काढू शकत. AI चित्राचे इमेज तयार करून देऊ शकेल, त्याच्या तुम्ही प्रिंट मारू शकाल, परंतु AI हातात ब्रश घेऊन चित्र नाही काढू शकत. त्याचं कारण असं आहे सर, जरी समजा त्या AIने तयार करून दिलेल्या इमेजेसचे तुम्ही प्रिंट मारल्या, त्या हुबेहूब चित्रांसारख्या दिसत असतील, परंतु तुम्ही आता मागे हे जे चित्र पाहताय हे कॅनव्हास पेंटिंग आहे. हे कॅनव्हास पेंटिंगला तुम्ही ज्यावेळेस हात लावाल त्यावेळेस
त्याचा जो खरबरीतपणा असेल, त्याचा जो ब्रशने दिलेल्या रंगाचे जे तिथे स्ट्रोक्स असतील ते तुम्हाला हाताला जाणवतील. ती प्रिंट जी तुम्ही एआय मधून काढून घेणार तर तो जिवंतपणा त्यात नसेल. दुसरी गोष्ट, चित्रकार ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथे लाईव्ह चित्र करतो, लाईव्ह चित्र करतो त्यावेळेस त्या चित्र नंतर जे तयार होतं त्या चित्रामध्ये फक्त ते चित्र नसतं, तिथलं ऍटमॉस्फिअर असतं, तिथलं वातावरण असतं, त्या चित्रकाच्या फिलिंग्स असतात. या सगळ्या गोष्टी त्या चित्रात उतरलेल्या असतात आणि नंतर ते चित्र झालेलं असतं. म्हणून आपण बऱ्याचदा म्हणतो की चित्र अगदी जिवंत दिसतं, चित्रात एकदम जिवंतपणा आहे. तशा एआयच्या चित्रामध्ये येणार नाही, कारण एआयचे चित्र म्हणजे फक्त प्रिंट असणार आहे. त्यामुळे चित्रकलेला नव्हे तर कुठल्याच कलेला एआय कधी ओव्हरलॅप करू शकत नाही असं मी मानतो. तुम्ही चित्रकार आहात म्हणून तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे, पण सर्वसामान्य माणसाला अगदी काही सेकंदात एआय चित्र करून देत आहे, पाहिजे ते चित्र तयार होत आहे. मग चित्रकाराची गरज काय? चित्रकाराची गरज त्याच लोकांना आहे जे खरे कला रसिक आहेत. जे कला रसिक नाहीत, ज्यांना काहीतरी डुप्लिकेट गोष्टी करायच्या, ते एआय किंवा आणखी कुठल्या माध्यमातून चित्र करून घेऊ शकतील. परंतु चित्रकला ही एक जिवंत कला आहे आणि तिच्यातून तिथं म्हणजे चित्र निर्मिती होताना बघण्याचा जो आनंद आहे तो एआय मुळे हिरावला जाऊ शकतो ना. जसं समजा की आम्ही चित्रकलेचे डेमॉन्स्ट्रेशन भरवतो, म्हणजे आम्ही अनेक श्रीरामपूरमध्ये चित्रकला लोकाभिमुख व्हावी यासाठी चित्रकार भरतकुमार उदावंताने आम्ही अनेकदा अनेक कार्यक्रम आयोजित केले. अनेक मोठमोठे चित्रकार असतील, सुलेखनकार असतील, यांना श्रीरामपुरात बोलावले, हजारो लोकांसमोर त्यांचे शोज ठेवले. त्या शोज मध्ये ज्यावेळेस चित्र निर्मिती होते, ती चित्र निर्मिती होत असताना बघण्याचा जो आनंद असतो तो तुम्ही एआय कडून कसा मिळवू शकाल? तर हा एक प्रश्न आहे. म्हणजे कला रसिकच ते चित्र निर्मिती पाहू शकतो. तो एका सेकंदात तुम्हाला एक चित्र तयार करून देईल, परंतु ते चित्र निर्मितीचा आनंद तुम्ही कसा मिळवणार? तर हा एक प्रश्न आहे. फक्त मला असं सांगायचं आहे की एआयचा वापर म्हणजे समजा तुम्ही एआयला न घाबरता एआयशी मैत्री करावी आणि त्या मैत्रीतून तुम्हाला चित्रांसाठी काय उपयोग होईल त्याचा वापर करून तुम्ही तुमची चित्रकला आणखी सुधारू शकता. पण एआयला घाबरण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री केली तर ते जास्त सुकर राहील सगळ्याच कलाकारांसाठी. हाच प्रश्न माझा होता की एआय हा आपला सहकारी असू शकतो की भविष्यात आपला स्पर्धक असू शकतो? नाही, तो सहकारी असू शकतो. स्पर्धक असेल तर तो फक्त आयटी क्षेत्रात आहे, जिथे एका 10 माणसाचं काम एक कम्प्युटर करतो आणि 10 कम्प्युटरचं काम एक एआयचा एक प्रॉम्प्ट करतो. तिथे तुम्हाला ही भीती वाटण्याचं कारण आहे, तो स्पर्धक होण्याचं कारण नाही. पण कला क्षेत्रात, कुठल्याही कला क्षेत्रात एआय हा स्पर्धक नाही, तो सहकारी होऊ शकतो. म्हणजे तुम्ही बघा, चित्र काढताना कंपोजिशन हा खूप महत्वाचा पार्ट असतो. कंपोजिशन मध्ये बऱ्याचदा असं असतं की आपण एखाद्या स्पॉटवर जातो त्यावेळेस चित्र बघतो, म्हणजे सीन बघतो समोरचा, आणि आपल्याला चित्र ज्यावेळेस रेखाटायचं असतं तर बऱ्याचदा काय होतं की समोरच्या काही गोष्टींमध्ये आपल्याला बदल करावा लागतो. रचना, त्याला आपण कंपोजिशन म्हणजे रचना करायची असते, आणि बऱ्याचदा आपल्याला 2-3दा करून ते असं वाटतं की हे काही रचना मला सूट होत नाही आपल्या चित्राला, किंवा ती चांगलं दिसलं असं वाटत नाही. अशा वेळी तुम्ही त्याचे फोटो काढून तुम्ही एआयला अपलोड करा आणि एआयला सांगा की मला याचं चित्र करायचं, याचे वेगवेगळे कंपोजिशन तयार करून दे. तर हे तुम्ही त्याचा सहकार्य घेताय, म्हणजे तुम्ही थोडक्यात तुम्ही तुमचा तो सहकारी झाला. एआयला तुम्ही प्रश्न विचारून या गोष्टी करून घेऊ शकता. इव्हन तुम्ही कुठली पेन्सिल वापरू, काय वापरू, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याला विचारून त्याचं सहकार्य करून घेऊ शकता. म्हणून तुम्ही त्याला दुश्मन किंवा स्पर्धक न मानता सहकारी माना, तर तुमची कला प्रवास एकदम सुकर होईल. एआय पेक्षा माणसाकडे असा एक कोणता गुण वेगळा आहे जो एआय अवगत नाही करू शकत? फिलिंग्स. फिलिंग्स सगळ्यात महत्त्वाचं, मी जसं मगाशी सांगितलं की तुमच्या ज्या फिलिंग्स तुमच्या चित्रामध्ये आहेत त्या एआय कसं देऊ शकेल ना. तर हा खूप, म्हणजे तोच आपल्या मगाची जी चर्चा झाली तेच याचं उत्तर आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि चित्रकला याची जोड तुम्ही तुमच्या व्यवसायात कशी वापरली? आता पूर्वी पारंपरिक ज्या पद्धती होत्या, आपण पूर्वी कागदावर स्केच करायचो, त्यानंतर कॅनव्हासवर चित्र काढतो, म्हणजे करायचो, म्हणजे आज पण ते करतोच आपण. या सगळ्या गोष्टींसोबत आता टेक्नॉलॉजी बदलत गेली. आता आयपॅड आले, त्याच्यानंतर टॅब आले, आणि वेकॉम नावाचं एक असंच यंत्र आलं ज्याच्यावर तुम्ही कम्प्युटरवर डायरेक्ट चित्र काढू शकता. असे वेगवेगळे. आता ज्यावेळेस मी व्यंगचित्रकारितेत आलो, आणि व्यंगचित्रकारिता करत असताना, व्यंगचित्रकारिता कशासाठी करतो आपण? न्यूजपेपरसाठी. आणि न्यूजपेपरवर ज्यावेळेस इलस्ट्रेशन असेल, व्यंगचित्र द्यायचे असतील, त्यावेळेस आपण जे कागदावर करतो ते पूर्वी स्कॅन केलं जायचं.
आणि स्कॅन केल्यानंतर त्याची क्वालिटी तितकी परफेक्ट, जितके कलर्स आपण कागदावर उतरवले आहेत तेच त्या तुलनेने पेपरमध्ये छापून येण्यासाठी ते परफेक्ट नसायचे. तिथे एडिट करताना त्याचे कलर थोडेसे व्हेरिएशन होणार आणि नंतर प्रिंट होताना शाईची क्वालिटी, कागदाची क्वालिटी याच्यावरून नंतर ते चित्र अगदी वेगळं दिसत. म्हणजे माझ्या हातात जे मी केलेलं ओरिजिनल चित्र आहे आणि दुसरं दैनिकात छापून आलेलं चित्र आहे तर याची क्वालिटी प्रचंड तफावत असायची. मग मी शोध घेतला, त्यावेळेस कळालं की आयपॅड नावाचं यंत्र आहे किंवा टॅब नावाचं यंत्र आहे, याच्यावर जर आपण काम केलं तर त्याचे जे डिजिटल कलर आहे ते जर वापरले तर कदाचित ती प्रिंटिंग आणखी चांगली होईल. आणि मग मी त्यानुसार टॅबवर काम करायला लागलो. टॅबवर केलेल्या कामातून मला प्रचंड अशी क्रांती झाल्याची दिसली. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रिंटिंगसाठी काही चित्र तयार करता, म्हणजे कॅनव्हासवरचे चित्र वेगळे, डिस्प्लेसाठी लावणारे चित्र वेगळे, परंतु प्रिंटिंगसाठीच्या चित्रांसाठी तुम्हाला डिजिटली चित्र केलेलं खूप चांगलं असतं आणि तेच परफेक्ट असतं. त्यानंतर मी इलस्ट्रेशन असतील, व्यंगचित्र असतील हे टॅबवर करायला लागलो आणि मग त्यासोबतच मी पोर्ट्रेट सुद्धा टॅबवर करायला लागलो. तर लोकांना हा प्रकार सुद्धा खूप आवडला. म्हणजे जसं माझे कॅनव्हासचे चित्र लोकप्रिय होते, पेन्सिल स्केचेस लोकप्रिय होते, टॅबची चित्र त्यावेळीपेक्षा जास्त लोकप्रिय झाले. आणि विशेष म्हणजे त्याचा उपयोग असा होतो की आपल्याला खर्च कमी होतो. म्हणजे जितका खर्च आपल्याला कॅनव्हाससाठी येतोय, स्केचेससाठी येतोय, तर लोकांना आपल्या ज्यावेळेस व्यवसाय करायचा असतो चित्रकलेचा, आपल्याला समजा कोणाची ऑर्डर असेल, कमर्शियल काम करायचं असेल तर त्यांना पण ते परवडायला हवं. तर ते डिजिटली काम करताना आपल्याला कमी खर्च आल्यामुळे ते आणखी कमी खर्चात समोरच्याला देता येतं आणि त्याचा फायदा जास्त होतो. आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा झाला आणि कलात्मक दृष्टीने सुद्धा डिजिटलायझेशनचा जास्त उपयोग झाला. आपण आता म्हणताय की तंत्रज्ञान चित्रकलेत वापरलं तर फायदाच होतो. 100. पण 25-30 वर्षापूर्वी सिनेमागृहाच्या बाहेर जे काही पोस्टर असायचं ते चित्रकार काढायचे किंवा प्रत्येक ठिकाणी चित्रकाराची गरज होती. पण आज डिजिटल तंत्रज्ञानामुळे फ्लेक्सचा जमाना आलेला आहे. वेगवेगळे पाहिजे तसे स्टिकर्स आपल्याला रेडी करता येतात. अगदी वॉलवर सुद्धा प्रिंटर किंवा 3D प्रिंटरचा वापर करून आणखी खूप काही आपण याचा उपयोग करू शकतो. मग लोकांनी त्याचा वापर करावा की चित्रकारांचाच वापर करावा? ज्यावेळेस चित्रपट क्षेत्र असेल, नाटक क्षेत्र असेल, त्यांना मोठमोठे बॅनर करायचे असतात आणि ते क्वांटिटीमध्ये करायचे असतात. म्हणजे ज्यावेळेस M.F. हुसेन हे मोठे चित्रकार तुम्हाला माहिती आहे, ते होते, ते रस्त्यावर हजारो मोठमोठे बॅनर बनवायचे, पोस्टर बनवायचे. म्हणजे तुम्ही लहानपणी जे पोस्टर बघितले असतील, अमिताभ बच्चन असेल, हेमा मालिनी किंवा यांचे जे मोठमोठे थिएटरला लागायचे ते हाताने केलेले पोस्टर असायचे, मला विश्वास बसणार. बरोबर. आणि 800 पोस्टर हजारो केले जायचे. तर ते किती प्रचंड कष्टाचं काम असेल. बरोबर. तर ते करण्यासाठी म्हणजे शेकडो करत असतील ते. आणि तुमची जी चित्रपटाची पेटी यायची, त्या पेटी सोबत ते पोस्टर पण यायचे रोल करून आणि ते प्रत्येक थिएटरवर लागले जायचे. परंतु आता जमाना बदलला, हजारो पोस्टर तयार करायचे असतात. मग त्यावेळेस तुम्ही किती आर्टिस्ट लोकांना काम देणार आणि त्याची क्वालिटी पण तितकी येईल याची खात्री नाही राहणार. कारण त्याची यंत्रामार्फत जी प्रिंट येते ती जास्त रिअलिस्टिक होणार. चित्रांची रिअलिस्टिकपणा थोडासा प्रत्येक आर्टिस्टनुसार बदलत जाणार. तर त्यावेळेस आपण असा हट्ट धरून चालणार नाही की प्रत्येक गोष्ट तुम्ही आर्टिस्ट करून घेतली पाहिजे. टेक्नॉलॉजीचा जिथं वापर मुबलक प्रमाणात करायचा असेल तिथं तुम्ही तो केलाच पाहिजे. आणि टेक्नॉलॉजीचा वापर केला म्हणून चित्रकाराचे महत्व कमी झालं असं मी मानत नाही. कारण आज सुद्धा तुम्ही बघितलं असेल, राजा रवी वर्मा यांचं एक चित्र 129 कोटींना विकलं गेलं. म्हणजे हे का विकलं गेलं? म्हणजे चित्रकाराचं महत्व कमी झालं असं अजिबात म्हणता येणार नाही टेक्नॉलॉजीच्या जमान्यात. मी शाळेत असताना मला ही चित्रकलेची आवड होती आणि बऱ्यापैकी मी चित्र आणि स्केच काढायचो. ओके. माझा एक मित्र होता अभित शेख, त्याची ड्रॉइंगही खूप सुंदर होती. आमचे शिक्षक होते सूर्यवंशी सर, ते म्हणायचे की अनिल आणि अभित हे दोघं माझं नाव खूप मोठं करतील. पण तेव्हा मला एक प्रश्न असा भासायचा, मनाला तो कायम त्रास द्यायचा की यामधून आपण पैसे कमवू शकतो का? आपली प्राथमिक जी गरज आहे घरच्यांसाठी काहीतरी करून पैसा कमवणं, घर चालवणं, ते चित्रकलेतून पुढे भागणार नाही. याच्यामुळे मी या क्षेत्रातून बाहेर पडलो आणि अभित त्या क्षेत्रामध्ये राहिला. आज तो मुंबईमध्ये खूप मोठा प्रसिद्ध चित्रकार आहे. तर माझा प्रश्न हाच आहे आपल्याला की आजही पालकांना आणि विद्यार्थ्यांना हा प्रश्न भिडवतोय की चित्रकलेमध्ये करिअर करता येऊ शकतं का? येस, निश्चित करता येतं. पण त्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी अशी सांगतो की हे जे पारंपरिक विचारसरणी आहे, जी सगळ्यांना वाटतं की चित्रकलेतून खरंच काही मिळतं का, तर हे का होतं माहितीये का? आजकाल पालक मुलांना फक्त मनी मशीन समजतात. म्हणजे असं मशीन आपण तयार करतोय, असं मशीन वाढवतो की ते भविष्यात जाऊन आपल्याला फक्त पैसा देईल. आणि त्या मानसिकतेतून मग हा विचार येतो की चित्रकला खरंच पैसे देऊ शकते की. पण याच्यात एक दुहेरी फायदा असा आहे, पालकांनी लक्षात घ्यावं की चित्रकला फक्त पैसा देत नाही तर समाधान पण देतं, आनंद पण देतं. कारण चित्रकार तोच होऊ शकतो किंवा चित्रकलेत करिअर तोच व्यक्ती करू शकतो ज्याला चित्रकलेची आवड आहे.
आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या आवडीनुसार आपण आपला व्यवसाय निवडतो, म्हणजे आपली आवड आहे तो जर आपण व्यवसाय निवडला तर त्याच्या इतका सुखी आणि आनंदी व्यक्ती जगात कोणीच असू शकत नाही. म्हणजे जर समजा एखादा इंजिनियर असेल, एकदा डॉक्टर असेल, तर बऱ्याचदा काय होतं, पालक डॉक्टर आहेत म्हणून ते म्हणतात मुलाला एमबीबीएस करायचं, पालक वकील असतात किंवा ते म्हणतात माझा मुलगा वकील झाला पाहिजे, इंजिनियर असतील तर ते त्याच क्षेत्रात मुलाला आणायचा प्रयत्न करतात. पण बऱ्याचदा मुलाच्या मनात काय हे तुम्ही बघत नाही, कारण त्याला त्या प्रेशर खालीच अभ्यास करावा लागतो. ते सगळे जिद्दोजहद त्याला त्या याच्यापर्यंत जाण्यासाठी, यशापर्यंत जाण्यासाठी करावं लागते. नोकरी मिळते, पैसा मिळतो, सगळं मिळतं, पण त्याला स्थैर्य मिळत नाही मनाचं, त्याला आनंद मिळत नाही, समाधान मिळत नाही. ते समाधान कशात मिळतं? चित्रकला असेल, नृत्य असेल, संगीत असेल. यासाठी एक वाक्य सांगेल मी, पु ल देशपांडे ते असे म्हणतात की पोटा पाण्याचा उद्योग अवश्य करा, पण त्यासोबत एखाद्या कलेशी मैत्री करा. मग ती कला नृत्य असेल, संगीत असेल, वाद्य असेल, चित्रकला असेल, हस्तकला असेल. कारण पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल, पण कलेशी केलेली मैत्री का जगायचं ते सांगून जाईल. इतकं मोठा हा मतितार्थ असलेलं हे वाक्य आहे. तर ह्याच्यातून मला हेच सांगायचं की तुम्ही चित्रकलेकडे किंवा कुठल्याही कलेकडे फक्त पैसा म्हणून न बघता आनंद म्हणून बघा, मग तुम्हाला पैसा ऑटोमॅटिक येईल. आणि आता राहिला तुमचा दुसरा प्रश्नाचा दुसरा टप्पा की आता करिअरच्या वाटा आहेत का, तर हो, नक्कीच आहेत. आता तुम्ही 12वी नंतर सीईटीची परीक्षा देऊ शकता, त्याच्यानंतर जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या कॉलेजेस असतील किंवा इतर सरकारी कॉलेजेसमध्ये BFA करू शकता, बॅचलर ऑफ फाईन आर्ट. त्याच्यामध्ये 3 शाखा असतात. एक पेंटिंग आहे, स्कल्पचर आहे किंवा अप्लाइड आर्ट आहे. म्हणजे अप्लाइड पेंटिंग तर तुम्हाला सगळ्यांना माहिती, स्कल्पचर म्हणजे मूर्तिकला, ज्या मूर्ती बनवतात, आणि तिसरं अप्लाइड आर्टमध्ये तुम्ही ग्राफिक डिझाईन असेल, अॅनिमेशन असेल किंवा असे विविध कम्प्युटराइज क्षेत्र म्हणजे डिजिटल क्षेत्रातील जे कला विभाग आहे त्याच्यातून काम करून लाखो नाही अरबो खरबो रुपये सुद्धा तुम्ही कमवू शकता. याचं एक मोठं उदाहरण तुम्हाला सांगेल मी. बाहुबली चित्रपट असेल किंवा कुठला पण चित्रपट बघा, तर बाहुबली सारख्या चित्रपटामध्ये 5,000 आर्टिस्टने काम केलं. मग तुम्ही म्हणून कशासाठी, तर तुम्ही बघा चित्रपटाचे सेट आहेत ते साधारण 25% सेट ओरिजिनल होते, 75% सेट हे सगळे VFX किंवा अॅनिमेशनने बनवलेले होते. आणि मग अॅनिमेशनने बनवण्यासाठी 5,000च्या वर आर्टिस्ट लागले, कारण ते काही अॅनिमेटर होते, काही ग्राफिक डिझायनर होते. या सगळ्यांच्या माध्यमातून म्हणजे हे जे तुम्हाला BFAचं मी सांगितलं, त्याचे जे अप्लाइड आर्ट आहे हे त्याचेच विद्यार्थी होते. म्हणजे लाखो रुपये तुम्ही तिथून कमवू शकता. जाहिरात क्षेत्र आहे मोठं, जिथे तुम्हाला आर्टिस्टची गरज आहे. आणि या व्यतिरिक्त NID म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, याच्यामध्ये तुम्ही डिग्री घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्ट विदेशामध्ये सुद्धा काम करू शकता. मोठमोठ्या कंपनीजमध्ये तुम्हाला जॉब मिळतात. म्हणजे तुम्ही लाखो रुपये तिथून सुद्धा कमवू शकता. म्हणजे राहायला पाहिजे. म्हणजे मी लाखांच्या आकडे का सांगतोय की तुमचा प्रश्न हा होता की कलेतून तुम्ही पैसे किंवा उदरनिर्वाह करू शकता, तर हो, 100% करू शकता. अशा अनेक वाट्या तुम्ही आर्किटेक्चर म्हणजे तुम्ही नाटाची परीक्षा देऊन आर्किटेक्चर होऊ शकता. त्यानंतर तुम्ही फॅशन डिझायनिंग मध्ये जाऊ शकता. अशा विविध क्षेत्रांमध्ये तुम्हाला चित्रकलेची गरज भासते आणि चित्रकला तिथे तुमचा उदरनिर्वाहाचं साधन बनते. आणखी एक मुद्दा या निमित्ताने मी तुम्हाला म्हणजे पालकांसाठी सांगावं असं वाटतं मला, की तुम्ही आज बऱ्याचदा मुलांना जर म्हणत असाल की चित्रकला करू नकोस, याच्यात तुझा काही फायदा होणार नाही, तर मी त्यांना आवर्जून सांगेल, म्हणजे तुम्ही जर सायन्स निवडलं किंवा तुम्ही जर डॉक्टर झालात, तर डॉक्टर झाल्यानंतर देखील तुम्हाला तिथे आकृत्या काढायच्या आहेत, तुमच्या तिथे डिझाईन्स काढायचे आहेत. तुम्ही फॅशन डिझाईन मध्ये गेले तिथे चित्रकला लागणार आहे. तुम्ही इंजिनियर झाला तिथे तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा प्रकार आहे. म्हणजे तुमची ड्रॉइंगची सुटका नाहीये. जर तुम्ही लहानपणी जर मुलांना तुम्ही चित्रकलेपासून दूर लोटलं तर कदाचित त्यावेळी त्यांना ते बाहेरून पैसे देऊन काम करून घ्यावं लागेल. मग तुम्हाला त्यावेळेस पस्तावा येईल की त्यावेळेस त्याला चित्र काढून दिलं असतं तर आज आपले हे पैसे गेले नसते. लहान मुलांना चित्रकला शिकवली तर काय फायदा होऊ शकतो? जसं की निरीक्षण शक्ती वाढते, तसं आणखी काय फायदे होतील चित्रकलेमुळे? असं आहे, सायन्सने एक गोष्ट सिद्ध केली की आपल्या मेंदूभोवती न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात आणि ह्या न्यूरॉन्स नावाच्या पेशी शांत पडतात कधी, ज्यावेळेस तुम्ही एकच काम वारंवार कराल. म्हणजे जसं आता बघा, आपण शाळेत जातो, 1-2 बेचे पाडे असतील, गणित असेल, भाषा असेल, हे वारंवार घोकंपट्टी करतो, पाठांतर करतो. ज्यावेळेस आपल्या मेंदूला पाठांतर अशी सवय लागते, त्यावेळेस काय होतं की तुमच्या ज्या मेंदूभोवती असलेल्या न्यूरॉन्स पेशी शांत पडतात, झोपी जातात. परंतु ज्यावेळेस एखादी कला असेल, म्हणजे नृत्य असेल, संगीत असेल किंवा कुठली पण आर्ट, जसं तुम्ही चित्रकला शिकवता म्हणता, चित्रकला ज्यावेळेस करतो मुलगा, त्यावेळेस मन, मेंदू आणि मनगट हे तिन्ही वापरले जातात. मन, मेंदू आणि मनगट ज्यावेळेस तो तिन्ही वापरून एकत्र करतो, तेव्हा मेंदूभोवतीच्या न्यूरॉन्स पेशी जागृत होतात. त्यावेळेस होतं काय, या न्यूरॉन्स पेशी ज्यावेळेस जागृत होतात त्यावेळेस त्याचा उपयोग मुलाच्या इतर सगळ्या परफॉर्मन्सवर होतो.
म्हणजे इतर परफॉर्मन्स म्हणजे कदाचित त्याचा अभ्यास वाढतो, त्याचं अभ्यासात लक्ष लागेल, अक्षर सुधारेल, तो जर चिडचिडा असेल तर शांत होईल. अशा सगळ्या बाबींवर त्याचा परिणाम होतो. म्हणजे केवळ चित्रकला ही एक साधी गोष्ट नाही, तर त्याद्वारे तुम्हाला असे सुद्धा फायदे होऊ शकतात. हे विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. फेस रिडिंग म्हणजे चेहरा वाचन एक कला आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती असते जी चेहरा वाचन करून त्या व्यक्तीचं भविष्य सांगते. तर मग प्रत्येकाचं नाक, प्रत्येकाचे डोळे, कुणाचे बोलके असतात किंवा कुणाच्या चेहरापट्टी, तर याचा अभ्यास करताना तुमच्या दोन्ही फील्डचा काही संगम होऊ शकतो का? नक्कीच. मला फक्त याच्यावर एक गोष्ट आठवते, मी तो सुरुवातीला सांगतो तुम्हाला. मी एक चित्रकार असतो आणि एक स्पर्धा भरते की निरागस व्यक्तीचं चित्र काढायचं. चित्रकार निघतो, त्याची शबनम वगैरे घेतो, रंग वगैरे, आणि रस्त्याने फिरतो. त्याला खूप थकतो, तो फिरतो फिरतो, त्याला कोणी भेटत नाही. एक लहान म्हणजे एक मैदान असतं, मुलं खेळत असतात, एक लहान मुलगा शांततेने बसले असतो, थोडासा रडवेला चेहरा. तो चित्रकार त्याकडे बघतो, त्याला वाटतं खरंच हा निरागस चेहरा आहे. मग तो त्याच्या आई वडिलांकडे जातो, त्यांना म्हणतो की मला याचं चित्र काढायचं, थोडा वेळ 2 तास माझ्यासोबत द्या, तुम्हाला काही पैसे देतो, ते गरीब असतात. ठीक आहे म्हणे, देऊन टाकतो. तो काढतो ते चित्र, आणि ते चित्राला मोठं प्राइज मिळतं. जगातला सर्वात निरागस मुलगा म्हणून त्या चित्राचा प्राइज मिळतं. कालांतराने खूप वर्ष निघून जातात, चित्रकार म्हातारा होतो, आणि चित्रकाराला पुन्हा एक स्पर्धेबद्दल माहिती मिळते की जगातील सगळ्यात क्रूर व्यक्तीचा चेहरा पाहिजे आपल्याला, त्याचं चित्र काढायचं. क्रूर असेल तो, क्रूरच म्हणू आपण त्याला, अशा वाईट वृत्तीचा खलनायकी चेहरा असलेला पाहिजे. मग तो तसाच पूर्ण निघतो, त्याला खूप लोकांना शोधतो, लोक काही मिळत नाही त्याला. पण त्याला एका ठिकाणी तुरुंगाच्या बाहेर एक जण येत असतो, तुरुंगाच्या दरवाजातून, जेलच्या, आणि तो बघतो, त्याचा चेहरा त्याला एकदम भयानक आणि क्रूर दिसतो. तो त्याला म्हणतो की माझ्याबरोबर थोडा वेळ येशील का? तो नाही येणार म्हणे. तो म्हणतो तुला मी पैसे देतो म्हणे, पण मला तुझं चित्र करायचं. मग तो पैशासाठी तो माणूस तयार होतो. तो येतो, त्याचं चित्र वगैरे काढतो, ब्रश खाली ठेवतो, आणि तो जो क्रूर माणूस असतो तो त्याला विचारतो की तू मला ओळखलं का? तो म्हणतो नाही ओळखलं. तो म्हणे तू लहानपणी एक मला लहान असताना माझं एक चित्र काढलं होतं, तो लहान मुलगा मीच आहे म्हणून. हो. म्हणजे आता जे तुम्ही मला सांगितलं की माणसांचे चेहरे वाचून तो भविष्यात काय होईल सांगता येतं का, तसं हा एक उदाहरण मला वाटतं की लहानपणी आपण काय असतो, ते भविष्यात काय होऊ हे चेहरा वाचून तर सांगता येऊ शकत नाही. त्याच्यावर जे वेगवेगळे संस्कार घडतात, त्याच्यातून तो कसा होतो, त्याला जी संगत घडते मिळते, त्याच्यातून तो कसा होतो, हे तर कमीत कमी आपण सांगू शकतो, असं मला वाटतं. चित्रकला ही फक्त हॉबी होऊ शकते की एक फुल टाइम बिझनेस किंवा जॉब याकडे पण माणूस पाहू शकतो? नक्कीच नक्कीच. म्हणजे चित्रकला तर हॉबी आहेच, पण चित्रकला हा व्यवसाय होऊ शकतो. याचं ज्वलंत उदाहरण मी स्वतः आहे. म्हणजे मी साधारण 1995 मध्ये 10वी झालो, त्यानंतर 12वी केली, त्याच्यानंतर ग्रॅज्युएट केलं, आणि चित्रकला मला छंद होता, परंतु असं वाटायचं की आपण जर चित्रकलेत करिअर केलं तर त्यावेळेस खूप कमी वाटा होत्या चित्रकलेसाठी. खूप कमी वाटा म्हणजे एटीडी केलं जायचं, आणि एटीडी नंतर चित्रकला शिक्षक करता येत होतं. चित्रकलेत शिक्षण घेऊन चित्रकला शिक्षक होता येत होता. एटीडीला मी ऍडमिशन देखील घेतलं, परंतु आईला कॅन्सर झाल्यामुळे मला तो मार्ग सोडावा लागला, आणि नंतर या सरळ धोपट मार्गाने जावं लागलं. पण पुढे जाऊन मी चित्रकलेची नाळ सोडली नाही. म्हणजे मी पत्रकारितेत गेलो, इस्त्रीचं काम केलं, त्याच्या आधी मी सायकलचे पंक्चर सुद्धा काढले, इस्त्रीचं काम केलं, नंतर मी पारंपरिक शिक्षण घेतलं, आणि नंतर पत्रकारितेत आलो. पण पत्रकारितेत आल्यानंतर मला चित्रकला शांत बसू देत नव्हती. म्हणजे चित्रकलेचा जो ध्यास आपल्या मनात होता तो मला शांत बसू देत नव्हता. त्यामुळे मग मी गुरूंच्या साहाय्याने रंगलहरी आर्ट अकॅडमीची स्थापना केली. आणि तुम्ही जे म्हणाले की जॉब करता येऊ शकतो का, तर मी जॉब नाही तर मी जॉब देऊ शकतो. म्हणजे चित्रकार Good. फक्त जॉब न करता दुसऱ्यांना सुद्धा जॉब देऊ शकतो, अशी परिस्थिती आज आलेली आहे. म्हणजे चित्रकलेतून तुम्ही छंदाबरोबरच व्यवसाय देखील करू शकता. आजही काही चित्रकार आहेत की जे उदरनिर्वाहासाठी वेगळा काहीतरी व्यवसाय करताय किंवा नोकरी करताय, पण त्यांना वाटतं, त्यांनाही चित्रकला शांत बसू देत नाही. त्यांनाही वाटतंय की आपण चित्रकलेत काहीतरी आपलं करिअर करावं, पैसे कमवावेत, करोडपती व्हावं. तर यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सर, चित्रकलेतून पैसा कमावता येऊ शकतो निश्चितच, परंतु त्याच्या वेगळे वाटा आहेत. म्हणजे काय होतं तर बघा, तुम्ही चित्र काढलं तर लोकांना कसं कळणार?
एक तर तुम्हाला त्याचं एक्झिबिशन करावं लागेल, प्रदर्शन करावं लागेल, किंवा तुम्ही गॅलरी ओपन करावं लागेल. म्हणजे मार्केटिंग करावी लागेल. येस, नाही, ते तर तो नंतरचा पार्ट आहे. समजा तुम्ही गॅलरी ओपन केली, तिचं मार्केटिंग करावं लागेल. पण गॅलरी ओपन करण्यासाठी, प्रदर्शन भरवण्यासाठी तुम्हाला पैसा लागेल. त्यासाठी पहिले पैसे लागतील, नंतर तो खर्च. पण आता त्याच्यापेक्षा सोपा एक ऑप्शन आज सगळ्यांना आपल्याला मिळाला आहे, तो म्हणजे मोबाईल. म्हणजे तुम्ही मोबाईलच्या साह्याने हजारो करोडो अब्जावधी लोकांपर्यंत जाऊ शकता. इव्हन देशात नाही तर साधा समुद्रापार तुमची कला नेऊ शकता. इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, याच्यावर मार्केटिंग करायचं शिकलं पाहिजे. म्हणजे मार्केटिंग म्हणजे तुमचं झालेलं चित्र तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचवाल, त्याला वेगवेगळ्या मेसेजमध्ये रूपांतरित करा, त्याला वेगवेगळ्या प्रकारे सजवा, लोकांना आकर्षित करा आणि लोकांना म्हणा की तुमच्यापर्यंत या. लोकांना आमंत्रित करा की तुमच्यापर्यंत त्यांनी हे केले पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे चित्र आणखी काही लोकांचे चित्र तुम्ही केले असतील तर ते लोकांना दाखवा आणि हे अशी चित्र आम्ही करतो, ऑर्डर असेल तर तुम्ही असं सांगा. म्हणजे हे जर तुम्ही वेगवेगळे फंडे अवलंबले, लोकांपर्यंत गेलात, तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू तिथून मिळू शकतो. जे चित्रकार आज असं समजतात की मला चित्र काढता येत नाही, पण लोक माझ्यापर्यंत येत नाही, तर तुम्ही लोकांपर्यंत जा. लोक तुमच्यापर्यंत येणारच नाहीत, कारण तुम्ही तुमच्या कक्षेत बंदिस्त आहात. पण तुमच्या कक्षा रुंदवा, तुम्ही लोकांपर्यंत जा, तुम्हाला 100% अर्निंग होईल. आज लग्न कार्यामध्ये आपण बघतोय की कॅरिकेचर एक प्रकार आला आहे, नवीन ट्रेंड आला आहे, तर त्यातून सुद्धा चित्रकारांना एक चांगली संधी मिळू शकते का? येस येस येस. मी स्वतः अनेक विवाहांमध्ये कॅरिकेचरचं म्हणजे अर्कचित्र म्हणतो आम्ही त्याला, असे चित्र केले आहेत. त्याचा फायदा असा असतो की बऱ्याचदा मोठमोठे जे लग्न समारंभ असतात त्यांना नातेवाईकांना खुश करायचं असतं, त्यांना वेळोवेळी वेगवेगळे साधनं द्यायचे असतात, तर त्या ठिकाणी कॅरिकेचर काढले जातात. आणि त्याच्यात एक फायदा तुम्हाला सांगतो, त्यातून आर्थिक म्हणजे अर्थार्जन तर चांगलं होतंच, परंतु आनंद खूप मिळतो. म्हणजे बघा, एखादी गोष्ट तुम्ही तयार करता आणि ती जर कोणाला दाखवलीच नाही तर ती कशी झाली, आणि ते तुमचं कौतुक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते चित्रकार असेल किंवा तुम्ही तुमचं नृत्य सादर केलं आणि त्याची वाहवाच कोणी केली नाही, तर ते नृत्य करणाऱ्याला तितकी मजा येत नाही. तसंच चित्रकाराचं आहे. ज्यावेळेस मी अर्कचित्र काढतो, कॅरिकेचर काढतो लग्नाच्या समारंभात, तिथे असे 10-15 लोक जमा होतात. ते ज्यावेळेस चित्र चालू असतं आणि चित्रनिर्मिती, तुम्हाला जसं मागाशी सांगितलं, चित्रनिर्मिती पाहण्याचा आनंद खूप असतो. तसे लोक जमतात आणि ते चित्र ज्यावेळेस पूर्ण होतं तर तिथं प्रचंड मोठ्या टाळ्या येतात आणि खूप आनंद उत्सव साजरा होतो. आणि ज्यावेळेस आपण चित्र ते समोरच्या व्यक्तीला दाखवतो तर ते बघून तर आणखीच म्हणजे त्या व्यक्तीला जे सरप्राईज मिळतं, तर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, आनंद बघून तो ते जे मिळतात पैसे त्याच्यापेक्षा जास्त खूप मोठी संधी असते. पण तुमचा जो प्रश्न होता, तर 100% अर्थार्जन चांगल्या प्रकारे होऊ शकतं त्यात. एखादा व्यक्ती जो व्यंगचित्र काढू शकतो, तर तो कोणता प्लॅटफॉर्म स्वतः निर्माण करू शकतो? सध्याच्या घडीला असे कोणते ठिकाण आहेत जो त्या ठिकाणी जाऊन स्वतः लोकांचे व्यंगचित्र काढून उदरनिर्वाहासाठी 2 पैसे कमवू शकतो? याच्यासाठी एक मी आमचा एक अनुभव सांगतो. चित्रकार भरत कुमार उदावंत असतील माझे गुरु, आणि आम्ही दोघं पुण्याला गेलो होतो. तिथे अखिल भारतीय व्यंगचित्रकारांचं संमेलन भरलं होतं आणि त्या ठिकाणी एक असा उपक्रम होता. तिसऱ्या दिवशी म्हणजे संमेलन 2-3 दिवस होतं, शेवटच्या दिवशी असा उपक्रम होता, तुमचे अर्कचित्र तुमच्या समोर. तर या उपक्रमामध्ये आयोजकांनी असं केलं की ती जे काही पैसे रक्कम त्या व्यक्तीकडून येणार आहे, त्या रकमेतील 50% रक्कम संयोजक ठेवून घेणार होते आणि 50% रक्कम चित्रकाराला देणार होते. मग तुम्हाला सांगतो, आम्ही त्या उद्देशाने गेलोच नव्हतो, पण ज्यावेळेस आम्हाला तिथे गेलो असं कळालं की आम्ही समोरच्या झेरॉक्सच्या दुकानातून 100 रुपयाचे कागद आणले, 100 कागद आणले, 50 गुरूंना दिले, 50 मी दिले. एक 10 रुपयाचं स्केच पेनचा एक बॉक्स विकत घेतला, एक 2 रुपयाची पेन्सिल घेतली. म्हणजे सगळी इन्व्हेस्टमेंट बघा मोजून 150-150 रुपये पण इन्व्हेस्टमेंट नव्हते. 150 रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 50% संयोजकाला देऊन आम्ही दोघं 7,000 रुपये घेऊन श्रीरामपूरला आलो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य पैसा नाहीये, तर कलाकार हा कुठेही जाऊन पैसा कमवू शकतो. म्हणजे तुम्ही जे म्हणले कुठं करू शकतो, याला स्काय इज लिमिट, म्हणजे याला मर्यादा नाही. तुम्ही आज श्रीरामपूरमध्ये असाल, अहिल्यानगरमध्ये असाल, मुंबईत असाल, पुण्यात असाल, बेंगलोरमध्ये, कुठे पण असाल, तुम्ही रस्त्यावर उतरले, तुम्हाला जसं सांगितलं मी, एवढीच इन्व्हेस्टमेंट करायची. एक पॅड घ्यायचा, रस्त्यावर तुम्ही बसा, तुमच्याकडे पैसे नाही, तुम्ही फक्त बसा, लोकांना म्हणा मी तुमचं चित्र काढून देतो, मला 50 रुपये द्या, 100 रुपये द्या, 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या. असं आहे. तुम्ही तुमचं चित्र आवडलं, एखादा कला रसिक असेल तो 1,00,000 रुपये पण देऊन जाईल, सांगू शकत. त्यामुळे तुम्ही हे कुठेही करू शकता. हा अतिशय सुंदर उपक्रम आहे. तुमचे अर्कचित्र तुमच्या समोर, हा एकदम छान करते. एक दुर्दैवी घटना घडली होती. आमचे मित्र त्याच्या पत्नीबरोबर चालले होते, पण अचानक अपघात झाला. दोघांचाही त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला.
तर त्यांच्या चिमुकल्यांसाठी आम्ही सरांच्या मार्गदर्शनात एक कार्यक्रम ठेवला होता, एक हात मदतीचा. तर सरांनी आणि त्यांचे गुरु श्री उदावंत साहेब या दोघांनी मिळून निस्वार्थपणे 1 रुपयाही न घेता दिवसभर त्या ठिकाणी स्केच काढले. त्यातून जो आलेला निधी त्या कुटुंबियांना आम्ही मदत दिली. सर, या पद्धतीने आपण सामाजिक कार्य, चित्रकलेतून काय काय सामाजिक कार्य केलं तेही आम्हाला सांगावं. आणि माझे गुरु उदाहरण नेहमी मला गुरु भरतकुमार उदाहरण नेहमी सांगतात की आपल्या चित्रकलेचा उपयोग समाजासाठी कसा होईल यासाठी आपण विचार करत जावा. एक दिवस मनीष सदाफळ नावाचे इथले राहते, त्याला एक लहान मुलगा होता. पेपरला बातमी आली की याला एक आजार झाला होता, मला वाटतं ब्लड कॅन्सर असेल, त्याच्यासाठी मदतीची गरज आहे आणि आर्थिक मदतीची गरज आहे, तुम्ही सरळ हाताने मदत करा. तर आमची परिस्थिती अशी नव्हती की त्याला आपण लाखभर रुपये किंवा 50,000 रुपये देऊ, परंतु गुरूंनी आम्ही हा विचार केला की आपण पैसे तर देऊ शकत नाही, पण आपली कला त्याच्यासाठी वापरू शकतो का. आणि मग सगळ्यात पहिल्यांदा जसं तुम्ही सांगितलं तसा एक उपक्रम केला श्रीरामपुरात, रंगरेषा मदतीच्या. आणि या माध्यमातून आम्ही त्यावेळेस रस्त्यावर उतरलो, लोकांना आवाहन केलं की आमच्याकडून चित्र काढून घ्या आणि त्याची जी रक्कम येईल ती आम्ही त्या मुलाच्या आजारपणासाठी देणार आहोत. आणि तुम्हाला सांगतो, अक्षरशः पहिली वेळ होती, लाखो रुपये त्यावेळेस जमा झाले. त्यानंतर तुम्ही जो उपक्रम केला त्याच्यात आम्ही तसंच काम केलं. असे 3-4 वेळेस उपक्रम केले. आतापर्यंत गुरूंनी आणि मी या रंगरेषा मदतीच्या या उपक्रमातून कमीत कमी 4 लाखाहून जास्त रुपये रुग्णांसाठी उभा करू शकलो, याचा खरंच आनंद वाटतो. सर, आपण गुरूंचं नाव घेताय, त्यांच्याकडून खूप काही आपण शिकलात. आज त्यांचं वय 65 असूनही स्टेजवर ते बॉडी बिल्डिंग करत आहेत, किंवा त्यांचं व्यक्तिमत्व जरी पाहिलंय तरी आपण त्यांच्यापेक्षा वयस्कर जाणू असे ते तरुण आहेत. तर त्यांच्याकडून अशा कोणत्या गोष्टी तुम्ही शिकलात आणि कोणत्या गोष्टी शिकणं बाकी आहे? त्यांच्याकडून शिकलेल्या अनेक गोष्टी, फक्त बॉडी बिल्डिंग सोडून, बॉडी बिल्डिंग वगळता मी सगळं त्यांच्याकडून शिकलो. आणि ते तुम्ही विचारलं की काय शिकायचं बाकी, आता ते शिकायचं बाकी. ओके. कारण आज वयाच्या 60व्या वर्षी पण ते स्टेजवर उभं राहून बॉडी बिल्डिंग करतात. आफ्टर 60 त्यांचे व्हिडिओज प्रचंड व्हायरल होत आहेत. आज अनेक लोक त्यांच्याकडे येऊन मार्गदर्शन घेत आहेत. दुर्दैवाने ते आता माझ्या जवळ नाहीत, ते नेवाशाला असतात, त्यामुळे आमच्यातला थोडा संपर्क कमी झाला. नाहीतर ते जर आज माझ्या सोबत असते तर कदाचित मी पण बॉडी बिल्डिंगच्या शो मध्ये किंवा कमीत कमी फिटनेसच्या या प्रवाहात आलो असतो असं मला वाटतं. फॅमिली पॅक कडून 6 पॅक कडे जाऊ शकतो. काही विद्यार्थ्यांना स्केचिंग शिकायचं असेल तर ती बॅच आपण किती दिवसामध्ये त्या मुलाला ट्रेन करू शकता? अशा कोणत्या बॅचेस आहेत? सध्या रंगलहरी आर्ट अकॅडमीच्या माध्यमातून ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारच्या बॅचेस असतात. ऑनलाईन बॅचेस ह्या शक्यतो पालकांच्या मागणीनुसार संध्याकाळी असतात. ऑफलाईन बॅचेस मात्र दिवसभर असतात. आणि राहिला प्रश्न, तुम्ही किती दिवसात ट्रेन करू शकता, तर मी सगळ्या पालकांना नेहमी एकच गोष्ट सांगत असतो की चित्रकला असेल किंवा कुठली कला असेल, त्याच्यात जो शिक्षक असतो, ट्युटर असतो, मार्गदर्शक असतो, त्याची भूमिका केवळ 20% असते आणि 80% भूमिका ही त्या विद्यार्थ्याची असते. कारण चित्रकला ज्यावेळेस मी एखादी गोष्ट त्याला करून दाखवतो, तर ती मी एकदा केली, 2दा केली, 50 वेळा केली आणि त्यांनी 50 वेळा पाहिली आणि 51 वेळा त्यांनी पेन्सिल हातात घेऊन काढलं, त्याला जमणार नाही. त्याला 50 वेळेस काम करावं लागेल, तेव्हा त्याला 51 वेळेस ती चांगली जमेल. म्हणजे हे प्रत्येक विद्यार्थ्यावर अवलंबून आहे की त्याला चित्रकला किती लवकर शिकवायची. म्हणजे जर तुम्ही एखाद्या पालकांना वाटत असेल की मुलाला चित्रकला शिकवायचीच काही झालं तर तुम्ही त्याला शिकू शकणार नाही, जर त्याला आवड नसेल तर. जर मुळात त्याला आवड असेल तर तो जास्त झपाट्याने, पेशन्स आणि पॅशन ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कुठल्या पण कलेमध्ये. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी पॅशन हवं, ते मनात वेळ हवं, तेवढं ध्येय हवं, तर तो ती चित्रकला शिकू शकेल. आणि पेशन्स म्हणजे ती येत नाही तोपर्यंत धैर्य सोडायचं नाही, काम करत राहायचं. तुम्ही सातत्याने जेव्हा जास्त प्रॅक्टिस कराल तितक्या लवकर तुम्हाला ती कला अवगत होईल. त्यामुळे याला टाइम असं तुम्ही सांगू शकत नाही की 1 महिन्यात कोणी चित्र काढू शकेल का, 2 महिन्यात. एखादी व्यक्ती, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देईन, अंदमान निकोबारचा एक मुलगा माझ्याकडे, म्हणजे त्याचे नातेवाईक श्रीरामपुरात होते आणि त्याला फक्त 8 दिवस त्याच्याकडे होते. तर त्याचे पालक माझ्याकडे त्याला घेऊन आले की मी त्याला 8 दिवसात चित्रकला शिकवा. मी म्हणलं जगात त्याला कोणी शिकू शकणार नाही, ते पॉसिबल होणार नाही 8 दिवसात, वय पण खूप कमी होतं. पण ज्या वेळेस ते म्हणाले की काय हरकत नाही, तुमची काय जी शुल्क आहे ते मी भरायला तयार आहे, त्याला जसं येईल तसं शिकवा. पण मी काय केलं, त्याला टेक्निक्स तर दिल्याच, पण त्याला मी म्हणालो तू घरी काय करणार आता, तो म्हणे मी रिकामा आहे. तर म्हणलं तू जितकी जास्त प्रॅक्टिस करशील तितकं लवकर चित्र शिकशील. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, 8 दिवसात तो इतकं छान निसर्ग चित्र काढायला शिकला होता. माझा पण विश्वास बसला नाही. आणि त्यावरून मला एक गोष्ट कळाली की जर आपण ध्येयवेडे असो आणि आपण जर प्रचंड प्रॅक्टिस केली तर खूप लवकर चित्रकला अवगत करू शकतो. अंदमान निकोबारचा विद्यार्थी आपल्याकडे कला शिकतोय,
अशा किती देशातील विद्यार्थ्यांना तुम्ही आज बसल्या जागी इथून त्यांना शिकवताय? येस येस. तर खरं पूर्वी मी लॉकडाऊन पूर्वी आपले ऑफलाईनच क्लासेस चालायचे. लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस पहिला महिना आला, संपत आला आणि आपले पैसे संपत आले, असं वाटलं की आता लॉकडाऊन काही उघडणारच नाही, मग आता काय करायचं. मग हा मार्ग सुचला ऑनलाईनचा. तुम्हाला सांगतो, ऑनलाईनची ज्यावेळेस माझी पहिली बॅच झाली लॉकडाऊन मधली, तर त्या पहिल्या बॅचला अबाउट 500 लोक होते. म्हणजे 500 पेक्षा जास्त पहिल्या बॅचला क्या विद्यार्थी बात होते. आहे. आणि 2 महिन्यात माझे कमीत कमी ते हजाराच्या वर विद्यार्थी माझ्याकडे त्या लॉकडाऊनच्या काळात शिकले. आणि त्याच काळात अमेरिका असेल, जॉर्जिया असेल, ऑस्ट्रिया, दुबई अशा 5 ते 6 देशांमधील विद्यार्थी आज सुद्धा माझ्याशी कनेक्टेड आहेत. अनेक माझ्या ज्या बॅचेस होतात त्या मी आजही, म्हणजे पहाटे असेल किंवा रात्री उशिरा असेल, अमेरिकेतल्या बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी मी घेत असतो. या बॅचेसच्या माध्यमातून मला 4 ते 5 देशांमधील विद्यार्थी आज कनेक्टेड आहेत. म्हणजे तुम्ही श्रीरामपूर सारख्या एका शहरात बसून आंतरराष्ट्रीय चित्रकार, आंतरराष्ट्रीय ट्रेनर आहात असं म्हणता येईल. हरकत नाही. आपल्या विद्यार्थ्यांचं वयोगट किती? सर्वात वयस्कर विद्यार्थी आपला किती वयाचा? सगळ्यात लहान विचार आधी. सगळ्यात कमी वयाचे विद्यार्थी 4 वर्षाचा आहे माझा. आणि Okay. सगळ्यात मोठा विद्यार्थी 70 वर्षाचा आहे. कोण आहेत असे विद्यार्थी? आणि आता असंख्य आहेत. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, लॉकडाऊन पासून माझे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत. तसं आता श्रीरामपुरात खूप कमी लोक आले जे तुम्ही सांगितले जास्त वयाचे, खूप कमी लोक आहेत. पण ऑनलाईनच्या माध्यमातून घर बसल्या बरेचदा काय असतं की आता मला चित्रकला शिकायची आहे आणि माझं वय आज 60-70 झालंय, तर मी एखाद्या ठिकाणी गेलो तर मला ती लाज वाटते. लोक म्हणतात, "अरे काय चित्र शिकतो लहान मुलांसारखा." मग ऑनलाईनमुळे ही संधी निर्माण झाली की मी घरी बसून ते शिकू शकतो. असे भरपूर, आता मी प्रत्येकाचे नाव सांगू शकणार नाही, म्हणजे महाराष्ट्रात असतील, भारतात असतील, असे भरपूर विद्यार्थी झाले त्यांचे 60-70 वय आहे आणि त्यांनी घरी बसून चित्रकला शिकली. म्हणजे असे आणखी असे अनेक आहे जे बँकर्स होते, रिटायर झाले, काही शिक्षक होते, रिटायर झाले. जसं आपण मगाशी चर्चा केली की लहानपणी एक ग्रुप असतो चित्रकला शिकण्याचा, चित्रकलेची आवड असते, परंतु आपण बाजूला ढकलला जातो. पण तो चित्रकार त्याच्या हृदयात कुठल्या तरी कप्प्यात जिवंत असतो आणि मग रिटायरमेंट झाल्यानंतर त्याला असं वाटतं की नाही, आपण आता चित्रकला शिकली पाहिजे. तर असे लोक सुद्धा माझ्याकडे येऊन चित्रकला शिकतात. म्हणजेच रिटायर झालेले व्यक्ती किंवा वयस्कर लोकांना सुद्धा चित्रकला शिकून उदरनिर्वाहासाठी अर्निंग करता येऊ शकते का? 100% करता येऊ शकते. हेच सगळे पंडित जे मगाशी सांगितले मी, तुम्ही मार्केटिंग करा, तुम्ही चित्र काढल्यानंतर लोकांपर्यंत जा, तुम्ही लोकांपर्यंत जा, लोकांना हवं असतं तुमच्याकडे मिळत असेल तर लोक तुम्हाला पैसे देऊन खरेदी करतील आणि तुमचं अर्थार्जन त्याच्यातून होऊ शकतं. तुमच्या या प्रवासामध्ये अशी एखादी घटना घडली का की ज्यावेळी तुम्हाला वाटलं की बस झालं, हे सगळं सोडून कुठेतरी नोकरी करावी? म्हणजे हे का घडलं नाही मी ते सांगतो सुरुवातीला. जसं की आपल्या पारंपरिक पद्धती की चित्रकला करू नका, उदरनिर्वाहाचं दुसरं साधन शोधा. तसं मी सुरुवातीला आधी नोकरी केली सारोमधला. तुम्हाला सांगितलं मी आधी इस्त्रीचं काम केलं. बऱ्याच गोष्टी मी आधी केल्या, त्या सगळ्या मिळवल्यानंतर ज्यावेळेस माझी परिस्थिती थोडीशी साऊंड झाली, त्यावेळेस मी चित्रकलेकडे व्यवसाय म्हणून बघितलं. म्हणजे मी आधी परिस्थिती साऊंड झाल्यानंतर चित्रकलेकडे वळाल्यामुळे ते मला एक सपोर्ट आधीचा असल्यामुळे मी बाकीकडे चित्रकला क्षेत्रात काम करू शकतो. तर फक्त मी यातून एकच सांगू शकेल की ज्याला कोणाला चित्रकला करिअर करायचं आहे आणि जर तुम्ही शिक्षण घेऊन जर चित्रकला क्षेत्रात आलात तर ठीक आहे, परंतु वयाच्या मधल्या टप्प्यावर येऊन जर तुम्हाला चित्रकलेकडे जाऊन करिअर म्हणून बघायचं असेल तर फक्त चित्रकला घेऊन तुम्ही करिअर नका करू, तर आधी कुठला तरी एक बॅकबोन म्हणजे किंवा एखादा सपोर्ट असलेला व्यवसाय असू द्या तुमच्या सोबत आणि त्याच्यासोबत तुम्ही चित्रकला हळूहळू सुरू करा आणि नंतर मग बाकी व्यवसाय सोडून मग पूर्ण वेळ चित्रकार म्हणून काम करू शकता. सर, असं म्हणतात की एखादा चित्रकार त्याच्या क्षेत्रातून हजारो शब्द बोलतो, पण अशी एखादी घटना घडली का तुम्ही एखाद्या व्यक्तीचं व्यंगचित्र काढलं आणि त्या व्यक्तीची झोप उडाली? असं काय घडलं? झोप तर नाही उडाली कोणाची, कारण व्यंगचित्र मुळात अशी गोष्ट असते की म्हणजे त्याचा फरक सांगतो मी तुम्हाला. एखाद्याला जोरात तोंडात चपराक मारणे किंवा ठोसा मारणे आणि हळूच चिमटा काढणे, तर ह्याच्यात जो फरक असतो ना तो व्यंगचित्र करत असतो. म्हणजे व्यंगचित्र हे हळूच चिमटा काढतो, तो कधी चपराक मारणार नाही किंवा ठोसा मारणार नाही, त्यामुळे झोप उडण्याचा प्रश्न येत नाही. परंतु तो अंतर्मुख उठतो 100%. तो आत्मपरीक्षण करू शकतो चित्रामुळे की खरंच आपलं चुकलं का आणि ह्याच्यातून आपण काहीतरी बोध घेऊन काहीतरी चांगल्या गोष्टी करूयात का, असं त्याचं नेहमीच असतं. मी एक उदाहरण दिलं, माझी मंत्री गोविंदराव अधिक श्रीरामपुरातील आहेत. एक दिवस त्यांची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस मी व्यंगचित्रकार म्हणून काम करत असताना मला बऱ्याचदा प्रश्न पडायचा की हे जे काही पॉलिटिशियन्स आहेत
पुढाऱ्यांना चित्रांबद्दल नक्की काय वाटतं जाणून घ्यावं. तर ज्यावेळेस मी त्यांना सहज विचारलं की मी ज्यावेळेस व्यंगचित्र काढतो, मग पती पत्नीचे असतील किंवा इतर विषयातील असतील तर आणि पुढाऱ्यांचे असतात, तर सगळ्यात जास्त मला ज्या प्रतिक्रिया येतात बोलक्या किंवा प्रतिसाद मिळतो तो राजकीय व्यंगचित्रकारांना मिळाला. तर तुमचं याबद्दल काय मत असतं? राजकीय व्यंगचित्र पाहून पुढाऱ्यांच्या मनात नक्की काय भावना असते? तर ते खूप खळखळून असले आणि त्यांनी मला जे तुम्हाला आता मी सांगितलं तेच सांगितलं की आम्ही यातून बोध घेतो, नक्की आपलं काही चुकतंय का, याच्यातून नक्की काय गोष्ट केली पाहिजे, आणि याचा राग न येता उलट आम्ही मिश्किलपणे हसतो असतो या चित्राकडे पाहून, असं त्यांनी मला सांगितलं. गुड. तुम्ही पत्रकारितेत गेल्या 20 वर्षापासून काम करताय. एका मोठ्या दैनिकामध्ये उपसंपादक म्हणूनही काम केलंय, वेगवेगळ्या दैनिकामध्ये व्यंगचित्र देखील काढलंय. तर असं काही घडलं का, तुम्ही एखाद्या व्यक्तीचं व्यंगचित्र काढलंय पेपरमध्ये, ते दिलंय आणि त्या व्यक्तीने ते पाहिल्यानंतर तो खूप संतापला, त्याला राग आला आणि त्याने रागाच्या भरात तुम्हाला फोन केलाय, असं काही घडलं? रागाच्या भरात फोन तर नाही केला, परंतु एक दोघांनी डायरेक्ट मिठी मारलेली. म्हणजे माझे आमदार जयंत ससाने असतील, स्वर्गीय जयंत ससाने असतील, यांचं मी इथे एक लोकल न्यूजपेपर त्याला व्यंगचित्र काढलं होतं 31st. तर ते चित्र बघून कदाचित राग यायला हवा होता, परंतु जेव्हा ते भेटले त्यांनी पकडकडून मिठी मारली आणि ते म्हणले खरं मला चित्र आवडलं होतं तुझं. म्हणजे ते थोडक्यात सांगायचं काय, एखाद्याची म्युच्युअल अंडरस्टँडिंग किंवा ज्याची समजूतदारपणाची लेवल चांगली असेल तर त्याला व्यंगचित्र पाहून राग येणार नाही, तर तो त्याच्यातून चांगली गोष्ट घेऊ शकतो, असं मात्र नक्की आहे. ग्रेट. सर, तुम्ही स्वतः मुलाखतकार आहात, तुमचाही इंटरव्ह्यू पॉडकास्ट चॅनल आहे, तुम्ही लोकांची इंटरव्ह्यू घेताय, पण आज तुम्ही स्वतः इंटरव्ह्यू देताय, तर हा कसा अनुभव आहे आपल्यासाठी? खूपच मी खूप नशीबवान समजतोय. आज तुमच्यासारख्या एका मोठ्या प्रतिथयश सेलिब्रिटीकडून माझी मुलाखत होते, खरंच आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि मी पण पॉडकास्ट सुरू केला, अलीकडेच सुरू केला. गेल्या 20 वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. मला राजकीय विश्लेषण करता येतं किंवा समाजातील विविध घटनांवर मला बोलता येतं, त्याच्यावर भाष्य करता येतं, म्हणून मी हा एक चॅनल सुरू केला. त्यासोबतच त्याच्यात एक म्हणजे सॉलिड बात हे माझं युट्यूब चॅनल आहे. तुमच्या माध्यमातून मी प्रेक्षकांना सांगेल की तो नक्कीच सबस्क्राईब करा, सॉलिड बात नावाचा युट्यूब चॅनल. यामध्ये विश्लेषणासोबतच मी एक पॉडकास्ट चालवतो, त्याचं नाव आहे सॉलिड गप्पा. यामध्ये मी विविध क्षेत्रातील विविध लोकांशी गप्पा मारतो आणि या गप्पा म्हणजे खरोखर गप्पाच असतात, म्हणजे अगदी अनौपचारिक गप्पा कशा असतात त्यातून आपण जे विविध विषय फुलवतो, अशा प्रकारचे विविध तुम्हाला व्हिडिओज त्यावर बघायला मिळतील. तर नक्की बघा, असं मी प्रेक्षकांना आवाहन करेन. सर, तुमच्या आयुष्यातला एक सर्वोच्च शिखर म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलात, Yes. त्यांचं व्यंगचित्र त्यांना दिलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये काय भाव होते? कौतुक होतं की ते चित्र पाहून भीती होती? नाही, भीती त्यांच्या डोळ्यात नव्हती, माझ्या डोळ्यात होती. कारण इतकी महनीय व्यक्ती ज्यावेळेस माझ्या समोर होती ते धडधडायला होत होतं त्यावेळेस. आणि तो प्रसंग खूप छान होता खरं म्हणजे. डॉक्टर अब्दुल कलाम यांची भेट हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे. टर्निंग पॉइंट यासाठी की तिथून पुढे रवी भागवत ब्रँड झाला. येस. कारण असं म्हणायला हरकत नाही की ज्यावेळेस श्रीरामपुरात अब्दुल कलाम येणार होते त्यावेळेस कार्यक्रम हा श्रीरामपूर नगरपालिकेने आयोजित केला होता. स्वर्गीय जयंतराव ससाने त्यावेळेस सर्वेसर होते पालिकेचे. आणि ज्यावेळेस त्यांना विचारायला गेलो तर त्यांनी मला सांगितले की तिथे झेड सुरक्षा नाही तर Z+ सुरक्षा असते, प्रवेश कसा मिळेल माहिती नाही, पण आपण प्रयत्न करू म्हणाले. आणि त्यांनी शब्द दिला, त्याप्रमाणे त्यांनी मला तिथे स्थान दिलं. माझे गुरु भरतकुमार उदावन माझ्या सोबत होते त्यावेळेस. आणि अब्दुल कलाम सर ज्यावेळेस भाषणासाठी उभे राहिले त्यावेळेस मी कुंचला हातात घेतला, कॅनव्हासवर त्यांचं अर्कचित्र काढायला सुरुवात केली. आणि ते अर्कचित्र असं होतं की मी त्यांना मिसाईल मॅनच्या स्वरूपात दाखवलं होतं आणि त्याच्या पाठीमागे पंख दाखवले. ते पंख साधे सुधे नव्हते, तर ते विंग्स ऑफ फायर होते, म्हणजे अग्निपंख जे त्यांचं पुस्तक आहे. तर त्याच्यानुसार त्यांना दाखवलं होतं. आणि त्यांचं भाषण सुरू झाल्यावर मी ब्रश हातात घेतला. भाषण संपण्यापूर्वी ब्रश हारली ठेवून मी कॅनव्हास घेऊन स्टेजवर पोहोचलेलो होतो. आणि तो प्रसंग अजून माझ्या डोळ्यासमोर होतो. म्हणजे 2013चा प्रसंग आहे तो. आणि आजही मला इतकं छान वाटतो तो प्रसंग आठवला तर. अब्दुल कलाम यांनी स्वतः ते चित्र बघितलं, ते म्हणाले वाव व्हॉट अ ग्रेट पेंटिंग, इट्स लाईक विंग ऑफ फायर, गॉड ब्लेस यू. आणि अशी कौतुकाची थाप ते मिळाली. आणि तिथून पुढे माझा कलेचा प्रवेश इतका भारी सुरू झाला की काही विचारता सोय नाही. त्या शब्दांनी तुम्हाला फायरचे विंग मिळाले असं म्हणता येईल. प्रेरणा मिळाली प्रचंड अशी. मग त्या भेटीनंतर तुमचा एक ब्रँड तयार झाला, तर त्याचा फायदा तुम्हाला काय जाणवला? अँड म्हणजे जसं तुम्ही सांगता की चित्रकलेत पैसा कमवू शकतो का, तर माझ्या
त्यामुळे जे बातम्या आल्या, नंतर मी एबीपी माझा असेल किंवा बऱ्याच न्यूज चॅनलवर त्या दिवशी अब्दुल कलाम यांना चित्र देताना मला दाखवण्यात आलं. भरपूर मला महाराष्ट्रभरातून फोन आले त्यावेळेस. आणि मग लोकांना कळाले की आणि तिथे कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा हजारो म्हणजे 20,000च्या आसपास लोक होते. श्रीरामपुरातल्या अनेक लोकांना मी माहिती झालो. आणि तिथून पुढे मग मी त्यानंतर मी ज्या वेळेस क्लासेस सुरू केले किंवा माझे वैयक्तिक चित्रांचे प्रदर्शन भरवले, तर त्यावेळेस तो उपयोग हळूहळू त्या ब्रँडिंगचा उपयोग हळूहळू माझ्या कला क्षेत्राला झाला, हे नक्कीच म्हणावं. तुम्ही अनेक शेकडो लोकांचे, हजारो लोकांचे ड्रॉइंग्स काढले, स्केच काढले. तुमच्या समोर असा कोणता सुंदर चेहरा आला की तुम्ही फक्त पाहतच राहिलात? बोला आहे ज्यावेळेस म्हणजे ह्या मी थोडा वेगळा अनुभव सांगतो या संदर्भातला. सुंदर चेहरा तर माझ्या लग्नाला आता 20 वर्ष झाले साधारण. एक 4-5 वर्षापूर्वी एक असा प्रसंग आला की लग्नाचा वाढदिवस मी उठल्यावर विसरलो. आणि विसरल्यानंतर मग मी विश करायचं विसरलो बायकोला. तर कुणाची बायको असेल तर राग येणारच की मी विश केलं नाही. आणि मग तो रुसवा काढण्यासाठी मी एक सुंदर चित्र केलं आणि ते बायकोला भेट दिलं. तेच सुंदर चित्र की तोच चेहरा माझ्यासाठी सगळ्यात सुंदर आहे असं मला वाटतं. वहिनींना ऐकलं तर नक्कीच खुश होतील. तिला खुश करण्यासाठी म्हणून हे बोलत नाही तर एक ओके, म्हणजे सरांकडे असं वेगळा चेहरा नाही. वेगळ्या चेहऱ्याची आवश्यकता पण नाही. क्या बात आहे. आपण चित्रकला, व्यंगचित्र, स्केचेस असे वेगवेगळे कोणत्या कला या क्लासेसच्या माध्यमातून घेता सर? मी माझे गुरु भरतकुमार उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण 11 माध्यमांमध्ये काम करतो. मग त्यामध्ये ऑइल पेस्टल्स असतील, सॉफ्ट पेस्टल असतील, पेन्सिल, चारकोल, ॲक्रेलिक कलर, ऑइल कलर, पोस्टर कलर, वॉटर कलर अशी वेगवेगळी माध्यमं. या सगळ्या माध्यमांचे मी क्लास घेतो. म्हणजे आतापर्यंत मी सगळ्या माध्यमांचे क्लासेस तर घेतलेच आहेत. या व्यतिरिक्त मी सुंदर हस्ताक्षर याचे क्लासेस घेतो. कॅलिग्राफी म्हणजे त्याला सुलेखन म्हणतात, याचे देखील कार्यशाळा घेतो. याची विद्यार्थ्यांना मार्क मिळवण्यासाठी नक्कीच खूप गरज पडते. सुंदर हस्ताक्षरचा उपयोग मार्क मिळवण्यासाठी 100% होतो. माझे आतापर्यंत हजारो विद्यार्थी असे आहेत की त्यांचं आधीचं आणि नंतरचं अक्षर बघून तुमचा विश्वास बसणार नाही. आणि त्यांचे पालक समजा 4-4, 5-5 वर्षानंतर ज्यावेळेस मला भेटतात त्यावेळेस म्हणतात की सर, म्हणजे आताच 2 दिवसापूर्वी 10वीचा निकाल लागला, त्यावेळेस एक पालक मला भेटले, सर माझ्या मुलाला अमुक अमुक मार्क मिळाले आणि याचं श्रेय तुम्हाला जातं, कारण त्याचं आधीचं जे अक्षर होतं अतिशय खराब होतं, परंतु तुमच्याकडे ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याचं अक्षर इतकं सुंदर झालं आणि 10वीत मार्क मिळाल्याचं खरं श्रेय तुम्हाला जातं. आणि हे ऐकून अतिशय आनंद झाला मला. वा. आपण थोडंसं वैयक्तिक प्रश्नाकडे जाऊयात. जेव्हा तुम्ही नाराज झालेला असतात, उदास असतात, अशा वेळी तुम्ही एखादं चित्र काढता की तुमचंच एखादं चित्र तुम्हाला त्यावेळी सावरतं, तुमचा मूड फ्रेश करतं? नाही, चित्र काढणं सगळ्यात भारी. म्हणजे कसं आहे की मी नेहमी पालकांना किंवा सगळ्यांना सांगत असतो, जे कला रसिक आहेत त्यांना, की चित्रकला हे एक प्रकारचं मेडिटेशन आहे. तुम्ही मनाच्या कुठल्या पण अवस्थेत असू द्या, म्हणजे तणावात असू द्या, दुःखात असू द्या, नाराजीत असू द्या, ज्यावेळेस तुम्ही चित्रकला किंवा एखादं स्केच कराल तर ते तुम्हाला ते डिस्ट्रॅक्ट करतं तुमच्या सध्याची मनाची स्थिती त्याच्यापासून दूर न्यायला. आणि तीच खरी ऊर्जा निर्माण करून देतं. म्हणजे मी त्यावेळेस चित्र करतो जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला ऊर्जा प्राप्त होऊन पुन्हा आपण फ्रेश होऊन नव्या उमेदीने काम करायला. ग्रेट. तुम्ही चित्रकार आहात, तर तुमच्या मुलांना तुम्हाला कोणत्या पदावर गेलेलं पाहायला आवडेल? प्रसिद्ध चित्रकार की त्यांना जे आवडतं त्या फील्डमध्ये त्यांनी करिअर करावं? नाही, तुमचा दुसरा मुद्दा एकदम बरोबर आहे की त्यांना जे आवडतं ते करू द्यावं. कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एखादे पालक असतील, पालकांना आता बऱ्याचदा काय वाटतं की शेजारचा मुलगा चित्र काढतो म्हणून आपल्या मुलाने काढलं पाहिजे, शेजारचा मुलगा हे करतो म्हणून ते केलं पाहिजे. तर तसंच माझी पण विचारसरणी तसं करू नये. म्हणजे माझी मुलगी आधी दुसऱ्या क्षेत्रात जाणार होती, पण तिची खरी आवड होती चित्रकला आणि ती आज चित्रकलेतच आहे. ती BFA करते. मुलगा मात्र चित्रकलेच्या वातावरणात आहे, परंतु चित्रकला सुद्धा आवडते त्याला, पण त्याला करिअर करू इच्छित नाही म्हणून तो दुसऱ्या क्षेत्रात अभ्यास करतोय. तर त्याचं पण मी स्वागत करतो. तुम्ही कुठलंही बंधन ठेवलं नाही? बंधन नाही ठेवलं. व्हेरी नाईस. जसं माझ्या पालकांनी मला बंधनात ठेवलं नाही, तसं मी पण माझ्या मुलांना बंधनात ठेवू इच्छित नाही. डिजिटल पेन्सिल की पारंपरिक लाकडी पेन्सिल? लाकडी पेन्सिल. चित्रकला की व्यंगचित्र, काय निवडाल? नाही, मी दोन्ही निवडेल. पेन्सिल की आयपॅड? पेन्सिल. तुम्ही आजपर्यंत शेकडो हजारो लोकांचे चित्र काढले, व्यंगचित्र काढले, पण तुम्हाला आवडलेलं सर्वात सुंदर व्यंगचित्र कुठलं? हेच आता जे आपण चर्चा केली, अब्दुल कलाम यांचं. अब्दुल कलाम साहेब. येस सर. त्यांच्या बरोबर अशा कोणत्या वेगवेगळ्या लोकांचे आपण स्केचेस काढले?
अरे बाप, ती यादी तर म्हणजे मला पण आठवणार नाही, इतकी मोठी यादी आहे. म्हणजे तुम्ही कुणाचं पण नाव घ्या, मी त्यांचं चित्र काढलं, म्हणजे अमिताभ बच्चन असेल, लता मंगेशकर असेल, पंडित नेहरू असतील, सोनिया गांधी, नरेंद्र मोदी, कुणाचं पण नाव आहे. मी हजारो चित्र आतापर्यंत केले आहे. आणि त्यामुळे असं पर्टिक्युलर कोणाचं नाव सांगितलं किंवा ती यादीच संपणार नाही, इतकी मोठी चित्रांची यादी आहे. असे कोणते सेलिब्रिटी किंवा मोठे व्यक्ती आहेत की त्यांचं व्यंगचित्र काढून तुम्ही त्यांना गिफ्ट दिलं? हा, आता हा योग खरं तर मी थोडं माझी याबद्दल एक भूमिका, थोडी मोठा उत्तर होईल पण एक भूमिका स्पष्ट करतो. सगळ्या चित्रकारांसाठी आहे. बऱ्याचदा काय असतं माहिती का, आपण ज्यावेळेस एखाद्या सेलिब्रिटीला चित्र भेट देतो, तर दुर्दैवाने काय होतं, समजा अमिताभ बच्चन उदार घ्या किंवा नाना पाटेकर घ्या, ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला चित्र देता तर तुम्ही देणारे एकटे नसतात, त्याला भारतभरातून हजारो कुठून ना कुठून चित्र येत असतात. तुम्ही कल्पना करा की त्या चित्राचं पुढे काय होत असेल. म्हणजे चित्र ज्यावेळेस ते भेट देतो आपण, हो. तर तो बिचारा, तर त्याचा पण दोष नाही ना, हजारो चित्र आले, तो त्यासाठी वेगळे खोली किंवा थोडं हे करू शकत नाही, हॉल करू शकत नाही जिथे सगळं चित्र लागेल. त्यामुळे ते चित्र कुठं जातं त्यांना पण माहित नसते, कुणाला तरी देऊन टाकतात. त्यामुळे शक्यतो मी बऱ्याचदा टाळत असतो. परंतु 2-4 वेळा मला असा अनुभव आला की मला कमर्शियल काम मिळालं. जे कार्यक्रमाचे आयोजक असतील त्यांनी चित्रांची ऑर्डर दिली आणि त्यांनी मला आग्रह केला की तू तुमच्या हाताने द्यावं. मग असे एकदा शरद पवार असतील, मकरंद दानासपुरे असतील, निशिगंधा वाड यांना मला 2दा चित्र देण्याचा योग आला. असे भरपूर सेलिब्रिटीज आहे. भाऊ कदम यांचं मी चित्र सारोमतसाठी केलं होतं, नाना पाटेकरांचं केलं होतं. तर माझ्या काही मित्रांनी त्यांना त्याचे फोटोज पाठवले, माझे नंबर घेऊन त्यांनी मला त्याच्यावर फोन केले काहींनी, त्यांचे मेसेज पण आले. असे पण काही उदाहरण आहेत. चित्रकलेत करिअर होऊ शकत नाही अशा टीकाकारांना आपण काय उत्तर द्याल? टीकाकारांना उत्तर देण्याऐवजी त्या टीकाकारांना मी विनंती करेन की त्यांनी माझ्या समोर या, मी त्यांचं एकदम छान व्यंगचित्र काढून त्यांना हसवेल. कारण आतापर्यंत आपली जी चर्चा झाली त्या मुलाखतीतच सगळे उत्तर आले आहे की चित्रकलेतून पैसा मिळवता येतो की नाही. त्यांनी हा पॉडकास्ट नक्की बघावा, त्यांना टीका करण्याची संधी मिळणार नाही. सर, आपल्या या आजच्या इंटरव्ह्यू पॉडकास्टमध्ये आपले जे प्रेक्षक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना आपण कोणता संदेश देऊ इच्छिता? प्रेक्षकांना हाच संदेश जो आपल्या मध्ये गप्पांमध्ये बऱ्याचदा आला. प्रेक्षक म्हणजे जे पालक असतील, ज्यांची मुलं आज लहान आहेत आणि जे चित्रकलेत घडत आहेत, म्हणजे केवळ चित्रकलाच नाही तर मी पालकांना असं सांगेल की त्यांच्या अंगात जर कुठली कला असेल तर तिला दाबू नका, तिला व्यक्त होऊ द्या, त्यांना जास्तीत जास्त प्रकारे खुलू द्या, जेणेकरून त्याच्यातून ते आनंद तर मिळवतील पण भविष्यात ते अर्थार्जन हे करू शकतील. तुमचे मुलं फक्त पैसे तयार करणारं मशीन नाही, तर त्यांना जगण्याचा, त्यांना आनंदाने राहण्याचा सुद्धा अधिकार आहे. तर या सगळ्या भावनांचा विचार करून त्यांच्याकडे बघाच. आणि आणखी जे नवीन चित्रकार होऊ इच्छितात त्यांच्यासाठी एक मला गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही सातत्याने काम करा. म्हणजे केवळ पैसा किंवा प्रसिद्धी म्हणून चित्रकलेकडे बघू नका, तर तुम्ही तिच्याकडे एक पॅशन म्हणून बघा, एक ध्येय म्हणून बघा. ज्या ध्येय वेळेपाने तुम्ही काम कराल, चित्र कराल, तितक्या स्पीडने यश आणि पैसा तुमच्या मागे पळत येईल. तो थांबणार नाहीच, पण तुम्ही पैसा म्हणून त्याच्याकडे मागे न लागता एक कला म्हणून त्याच्याकडे बघा, एक आवड म्हणून बघा, छंद म्हणून बघा आणि आनंद मिळवण्याचं साधन म्हणून बघा. तुम्हाला सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होतील. आमच्या लोकांसाठी आपले क्लासेसचे कोणते कोणते ऑप्शन्स आहेत, त्याची फी काय, ऑनलाईन कोर्सेसचे टाइम काय, त्याबद्दल काय सांगाल? येस. तर रंगलहरी आर्ट अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाईन ऑफलाईन असे दोन्ही क्लासेस चालतात. मग पोर्ट्रेट म्हणजे व्यक्तिचित्र असेल, वॉटर कलर असेल, ॲक्रिलिक कलर असेल, ऑइल पेंट असतील, असे वेगवेगळे निसर्ग चित्रांचे पण आपण क्लासेस घेतो. त्याच्याशिवाय सुंदर हस्ताक्षर असेल, कॅलिग्राफी असेल, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारचे क्लासेस चालतात. त्यासाठी तुम्हाला नंबर सांगतो मी, 7448044825 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला जो पोस्ट लावायचा आहे ते तुम्ही शब्द टाका, तुम्हाला सगळे उत्तर मिळून जातील आणि तुम्ही माझ्याशी संपर्क करून रंगलहरी आर्ट अकॅडमीशी जोडा आणि आयुष्यात आनंदाच्या वाटेवर आमच्या सोबत चला. सर, आम्हाला आनंद असा वाटेल की आमच्या ऑनलाईन कोर्सेसच्या लोकांना तुम्ही जर डिस्काउंट केलात तर नक्की आनंद वाटेल. नक्कीच. आणि लेवले सरांनी हा जो पॉडकास्ट केला आहे आणि हा पॉडकास्ट पाहून जे लोक रंगलहरी आर्ट अकॅडमीशी जोडले जातील त्यांना 100% म्हणजे 100% नाही सवलत 100% मिळेल, पण तिचे टक्केवारी एक ठराविक असेल, ती तुम्हाला मी फोन केल्यानंतर 100% सांगते. मित्रांनो, हसतमुख व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे श्री रवी भागवत सर. अनेक उच्च लोकांना त्यांनी भेट दिली, त्यांचे स्केचेस काढले, वेगवेगळे पैलू आपण त्यांचे पाहिले आहेत. ही खूप मोठी संधी आहे की तुम्ही ऑनलाईन
त्यांचा कोर्स करून तुमची जर चित्रकार होण्याची इच्छा असेल तीही पूर्ण होईल. सरांचा युट्यूब चॅनल, पॉडकास्ट चॅनल आहे, त्याची ही लिंक मी खाली देणार आहे. ती लिंक तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, त्यांचे व्हिडिओ पहा. सरांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि सर, आपण आम्हाला आज इतका वेळ दिला, आमच्या प्रेक्षकांसाठी इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, तर आमच्या झिरो टू हिरो विथ अनिल येवले या पॉडकास्ट चॅनलच्या वतीने आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. सर, खरं तर मीच तुमचे धन्यवाद, आभार मानायला पाहिजे, कारण एका झिरोला तुम्ही आज हिरो करणार आहात तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून. खूप छान संधी तुम्ही आज मिळवून दिली आणि माझ्या मनातल्या अनेक ज्या लपलेल्या गोष्टी होत्या तुमच्या प्रश्नांच्या माध्यमातून आज बाहेर आल्यात. आज लोक पाहतील आणि त्याच्यातून आनंद मिळवतील असं आशा आहे. तुम्ही आलात आणि तुम्ही माझी मुलाखत घेतली, त्याबद्दल धन्यवाद सर. सर, एक हिरो असून सुद्धा स्वतःला झिरो मानतात, हे सरांच्या मनाचं मोठेपण आहे. सरांकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे. नक्की ऑनलाईन कोर्स आपल्या मुलांना करा, मुलांचे मार्कही वाढतील आणि मुलांचं निरीक्षण शक्ती वाढेल. तर आज सरांनी आपल्याला इतका वेळ दिलाय. सरांचे आणि आपले मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.